ॲम्ब्युलन्स आहेत आणि इकडे पण ॲम्ब्युलन्स लावलेली. तर आता तुम्ही पूर्ण वर काचच आहे आणि इकडे साईडला हे पाहू शकता तुम्ही, इकडून जे आहे गेट मध्ये. तर चला मित्रांनो, आता आपण जाऊ घराकडे. आपले काम सगळे आता झालेले आहेत. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्लॉग व्हिडिओ मध्ये. तर मित्रांनो, आज आहे मी जाणार आहे केजला, आणि केज म्हणजे आमचा तालुका आहे आणि त्यावर जे आहे थोडे मला दवाखान्यात तिथं काम आहे, तर मी केजला जाणार आहे आज. म्हणलं मग तुम्हाला बी आपला तालुका दाखवा कसा आहे काय. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ कसा वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का. तर आता आपण जाऊयात केजकडे, आणि आपली गाडी बी आहे दारात लावलेली, तर गाडी घेऊन आपण केजकडे जाणार आहेत. आणि आता जे आपली गाडी पण पाठीमागे लावलेली, तुम्ही तिथं पाहिले असं गाडी लावलेली. तर इथून आपल्याला केजकडे जायचं ना, थोडा थोडा पाऊस आलता म्हणून आणि मी जायचं चहा पिण्याचं थांबून पाठीमागं. तर चला तुम्हाला दाखवतो. हे जे आहे आपला आंबेजोगाई रोड आहे, इथून आंबेजोगाईला इकडे सरळ रोड जातो. तर आता आपण इथं चहा ते पित मस्त मध्ये चाला आणि पुन्हा आपण जाऊ केजकडे डायरेक्ट. अनिकेत बसलाय, ते मामा चहा बनवायला समोर. चहा ते पिऊन जाऊत आपण केजकडे. पावसाचं तर काय मोसमच कळणार. पाऊस जे आहे येतंय जातंय. पावसाचं काय आहे का कळणार आहे. आता आम्ही तिथून आलो तर 7-8 किलोमीटर आलो, पण तिथं काय पाऊस नव्हता. इथं आले अचानक पाऊस आला. डॉग आलाय. चल बघा कसा बघतोय. अरे भाई, आपलं केस तुम्ही पाहू शकतात. हे आपलं जे आहे तालुका आहे आणि आपण इथं आलो तर अनिकेत पण सोबत आहे. तुम्ही मागास बघितला बारकाच तालुका आहे बीड जिल्ह्यातील, पण आपला जे आहे एकदम भारी तालुका आहे. आणि इथं जे आहे दुकानं फिकानं आहेत, तुम्ही बघितलंच असतील साईडला. आणि आता जे आहे आपलं SBI बँकेकडे जायचंय. खाली SBI बँक इथून जवळच आहे. तर आपण आता SBI बँकेकडे जाऊ आणि तिथं काय आपले थोडेसे काम आहेत, ते बी काम जे आहे तिथं करून घेऊ. तर चला आपण जाऊ आता. तर मित्रांनो, मी जे आता सरकारी दवाखान्यामध्ये पोहोचलेलो आहे. आणि सरकारी दवाखान्यामध्ये पोहोचले, हे तुम्ही पाहू शकता समोर. इकडे ॲम्ब्युलन्स आहेत आणि इकडे पण ॲम्ब्युलन्स लावलेली. तर आता तुम्ही म्हणता तू दवाखान्यामध्ये आला तरी कशाला. तर मित्रांनो, काय माहिती का, थोडी तब्येत बी खराब होती जरा, आणि म्हणलं दवाखान्यात जावा. आणि सध्या आता ॲडमिशन तर चालू होणार आहे. तर मग म्हणलं आपले जे आहे ॲडमिशन करण्यासाठी आपल्याला जे आहे आता मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट तर लागणार आहे. तर त्याच्यामुळे जे आहे मग दवाखान्यामध्ये म्हणलं आपल्या केजच्या दवाखान्यामध्ये आलो. इथून जे आहे आपल्या मेडिकल सर्टिफिकेटसाठी ब्लड जे आहे परवा दिवशी दिलेलं होतं, पण आता सर्टिफिकेट काढायचं होय आपल्याला जाऊन. तर हे आपले इथं रिपोर्ट पाहू शकतात तुम्ही. हे एक CBCचं काढलेलं आहे आणि एक इथं ECG काढलेलं आहे, हे दिसतंय तुम्हाला. आणि मेडिकल सर्टिफिकेट, आणि हे सगळे डॉक्युमेंट जे आहे आपल्याला जमा करायचे. तर म्हणजे हे डॉक्युमेंट तिथं देऊन तिथून आपल्याला रिपोर्ट घ्यायचे. तर आणि ह्याच्यावर जे आहे आपल्या मेडिकल सर्टिफिकेटवर तिथले डॉक्टर जे आहेत आपल्याला सही शिक्का देणार आहेत. मग हे करून आपण कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकतो. तर आपलं हे जे आहे केजचा दवाखाना बघा. इथं तर काय हो, ॲम्ब्युलन्स दिसायला जुन्या, सगळ्या जुन्या ॲम्ब्युलन्स आहेत इकडं. हे जे आहे दवाखान्यामध्ये पण. हे आपला दवाखाना केजचा तुम्ही पाहू शकतात मित्रांनो. दवाखाना तर मग चांगला आहे, म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी असून बी दवाखाना एकदम मस्त आहे. आणि सगळी इथं सुविधा आहे बरं का. इथे ॲम्ब्युलन्स लावलेल्या, त्या चालत का बंद आहेत काय मला माहित नाही. पण इकडं सगळं आपलं जे आहे व्यवस्थित दिसायला मला. इथं कुत्र्याला बसायला जागा आहे मोठी. हे बघा, हे कसं बघायला. हे बघा चावते काय नाही. तर इथं जे आहे सगळे. आणि इथं बघा हे एमर्जन्सी सर्व्हिस जे आहे इथं पण चांगली देतात. आमच्या इकडं साधं गाव असून पण एमर्जन्सी सर्व्हिस चांगली राहते बरं का. म्हणजे कुठं काय दुखापत घडली लगेच ॲम्ब्युलन्स इथून जाणार आणणार. हे पाहू शकतात तुम्ही इथं ॲम्ब्युलन्स. आणि इथं जे आहे काय मला माहित नाही, खालून दिसाना झाले व्यवस्थित. टाक्यात कशाच तरी मोठ्या मोठ्या. अनिकेत चल. आणि आता आपल्याला आहे ना ते रिपोर्ट पण घ्यायचे. तर रिपोर्ट घेण्यासाठी आपण आता जाऊ दवाखान्यामध्ये. अनिकेतचं बघा इथं काय फोटोशूट चालू, चष्मा फिस्मा घालून 1 नंबर मध्ये लाजायला लागला आता. तर आता चला आपण जाऊ दवाखान्यामध्ये आता डायरेक्ट. मित्रांनो, हे जे आहे काचाचं आहे, पूर्ण वर काचच आहे. आणि इकडे साईडला हे पाहू शकता तुम्ही. इकडून जे आहे गेट मध्ये मेन एंट्री. आपण जे आता मध्ये जाऊ तर पाहू शकता. दवाखाना कसा आहे, एकदम मस्त आहे. तसं आमचा दवाखाना जे आहे ना 1 नंबर आहे. कारण इथं जे आहे मेन गोष्ट म्हणजे दवाखानाच राहते. दवाखाना 1 नंबर आहे. आणि सगळे जे आहे भिंतीवर काय काय माहिती असते दवाखान्याची दिलेली. इकडं ICU आहे इकडं.
आणि इथून जे आहे मध्ये मेन दवाखाना चालू होतं आणि हे पूर्ण इकडे जे आहे पार्किंगचा एरिया आहे. तर आपण आता डायरेक्ट मध्ये जाऊ. तर चला, इथूनच समोरून आपल्याला रिपोर्ट घ्यायचे मित्रांनो. तर चला आपण जाऊ पुढं रिपोर्टच्या ह्याच्याकडे. आपण जिथं ब्लड टेस्ट करायला दिलं तिथं जाऊ. तर मित्रांनो आता जे आहे तिथं जाऊन सगळं रिपोर्ट वगैरे चेक केले. ब्लड टेस्टचे पण रिपोर्ट आले होते. तर थोडं जे आहे इन्फेक्शन आहे आणि 5-6 लिटर पाणी त्यांनी दररोज प्यायला सांगितलेलं आहे. आता आपल्याला जे आहे 5-6 लिटर पाणी दररोज प्यावं लागेल, कारण प्लेटलेट्स वगैरे सगळं काउंट व्यवस्थित आहे. पण ब्लड मध्ये म्हणजे थोडंसं जे आहे इन्फेक्शन झालं पाण्यामुळे, ह्याच्यामुळे झालं असं इकडलं तिकडलं. तर आता जे आहे आपल्याला पाणी जास्त प्यायला सांगितलं एवढंच आहे. आणि आता हे आपला दवाखाना तर तुम्ही सगळा बघितलाच असेल. तर आता जे आहे आपण आता जाऊ घराकडे डायरेक्ट गावाकडे. इथून सगळे आहेत. तर चला, एकदम मस्त नजारा झालेला आहे आणि सगळं काय एकदम मस्त. तर चला मित्रांनो आता आपण जाऊ घराकडे. आपले काम सगळे आता झालेले आहेत आणि आपण घराकडे जाणार आहेत. तर हे आपला रस्ता आहे इकडे गावाकडचा मस्त म्हणजे तुम्ही बघितलंच असेल. तर चला आता हळूहळू आपण जाऊ घरी. मित्रांनो मी आता रस्त्यानं चालता चालता गावात जवळ आलोय. तर इथं आणि हे जे आहे तर मग वरी तळ आहे, पाठीमागं जे आहे का मोठं तळ आहे. आणि आता इथं मी रानामध्ये आलतो, म्हणलं तुम्हाला दाखवा इथं येऊन. हे जे आहे इथं अशी नदी आणि हे बघा इथं खाली पाणी कसं व्हायला चालू आहे. आता तर काही एवढा पाऊस नाही पडलेला, पण थोडं थोडं जे आहे पाणी चालू आहे पाऊस पडायला. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. तर आपण लवकरच भेटूत आणखीन एका नवीन ब्लॉग सोबत. तर मित्रांनो नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्याला असाच सपोर्ट तुमचा राहू द्या. तर चला भेटूयात आपण लवकरच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.